गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या प्रचंड चमत्कारिक होत्या। त्यामध्ये दोन वेगवेगळ्या टोकाचे निकाल लागलेले आहेत। लोकसभेला एका टोकाचं तर विधानसभेला एका टोकाचं, आणि यामध्ये जमीन आसमानाचं अंतर म्हणतात ते अंतर ह्या दोन्ही निवडणुकीच्या निकालामध्ये आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीवर अजून सुद्धा लोकांच्यातून सुद्धा प्रश्न उपस्थित होतात आणि पुढाऱ्यांच्यातून तर होतातच। अनेक उमेदवार निवडणूक आयोगाचं दार सुद्धा आपटत आहे। आज झालं काय तर आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे ह्या तिघांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यातून निवडणूक आयोगाला काही सवाल विचारलेले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिलेटेड। महाराष्ट्रात 5 वर्षात म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून ते 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण 32 लाख मतदार हे वाढलेले होते। मात्र 2024ची लोकसभा काय म्हणतोय नीट लक्षात घ्या, 2024ची लोकसभा ते 2024ची विधानसभा या दरम्यान 39 लाख मतदान वाढलेलं आहे। जे मतदान 5 वर्षात वाढलं नव्हतं त्याहूनही अधिकच 7 लाख म्हणजे 39 लाख मतदान फक्त 5 महिन्यात वाढलं। कुठलं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच। ह्या वाढलेल्या निकालामुळे बरंच काही वेगळं घडलेलं आहे। आता राहुल गांधींनी जे सांगितलं त्यामध्ये मंत्रालयाचीच आकडेवारी आहे की ज्यामध्ये जे अडल्ट पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र म्हणजेच जे लोक 18 वर्षाच्या पुढचे आहेत अशांची पॉप्युलेशन ही 9,54,00,000 इतकी आहे। तर मतदारांची जी जनसंख्या आहे ती 9,07,00,000 इतकी आहे। इतक्या फरकात मतदार असू शकत नाहीत। म्हणजे लोकसंख्येची तुलना करता जी लोक मतदाते आहेत त्यांचा फरक इतका राहू शकत नाही। जर गावाची लोकसंख्या 5,000 असेल तर कुठेतरी मतदार 3-3.5 हजाराच्या दरम्यान असतात। हे आपल्या साध्या गावाकडचं किंवा निमशहरी भागातलं सुद्धा असं चित्र आहे। त्यामुळे हे लोकसंख्येच्या अगदीच असमान पातळीवरचं म्हणजे ज्या पातळीवरती लोकसंख्या आणि मतदार संख्या पाहिजे त्याच्याहून ही काहीतरी भलतंच आहे। आणि हे ॲडिशनल मतदान जे झालेलं आहे, जे मतदान वाढलेलं आहे ते सगळं मतदान जसंच्या तसं भाजपच्या पारड्यात गेलेलं आहे असं राहुल गांधींनी सांगितलं। आणि ह्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील कामठी विधानसभा ह्या विधानसभेचा दाखला दिला। लोकसभेला तिथं लोकसभेला त्यांना जे मतदान मिळालेलं होतं त्याच्या तुलनेत विधानसभेला देखील तितकंच समान मतदान मिळालं। मात्र तिथं जी मतसंख्या वाढली होती किंवा मतदारांची जी संख्या ॲड झालेली होती ते सगळंच्या सगळं किंवा जसंच्या तसं जे वाढलेले मतदार आहेत ते भाजपलाच मतदान केले आणि ते सगळी मतं भाजपला गेली। त्यामुळं आम्हाला शंका येते, ही शंका घ्यायला वाव आहे। त्याचवेळी संजय राऊत म्हणायला लागले की हे एक फ्लोटिंग व्होटर आहेत। आता हे व्होटर बिहारमध्ये जातील, काही व्होटर हे दिल्लीत सुद्धा आलेत। दिल्लीत सुद्धा अशा पद्धतीनं वाढीव मतदारांची संख्या असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आणि हेच लोक किंवा हेच वाढीव मतदार हे बिहारला सुद्धा जातील अशी शक्यता संजय राऊतांनी वर्तवली। मग आता ह्या पक्षांची किंवा ह्या विरोधी पक्षांची भूमिका काय आहे? महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना निवडणूक आयोगाकडून काय मागतायत? तर निवडणूक आयोगानं आम्हाला जे मतदार विधानसभा निवडणुकीची लिस्ट मतदारांची आणि लोकसभेला ज्या लोकांनी मतदान केलं होतं त्यांची लिस्ट, नाव, फोटो आणि ॲड्रेस इतकंच आम्हाला डेटा पुरवा। त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करू, किमान आमच्या मनाचं समाधान होईल असं राहुल गांधी म्हणाले।
मग आता निवडणूक आयोग कितपत त्याला रिस्पॉन्स देतो? यापूर्वी त्यांनी जाऊन निवडणूक आयोगात मागितलेलं सुद्धा आहे. निवडणूक आयोग ही माहिती देऊ शकतो का? तर लगेच देऊ शकतो, जर त्यांना पारदर्शकपणाने निवडणूक करायची असल्यास. मात्र आता त्याला कितपत यश येतं माहीत नाही, पण लोकांच्या निदर्शनास येणं हे देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर एका मतदारसंघात 35,000 मतं वाढलेली असतील आणि ती सगळीच मतं भाजपच्या पारड्यात जात असतील तर 100% शंका घ्यायला वाव आहे. अशा पद्धतीच्या शंकांचं निरसन करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे आणि त्यांनी लोकांची शंका संपवली पाहिजे, शंकेचं समाधान केलं पाहिजे असं वाटतं. तुमचं काय मत आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत गडबड झालेली असू शकते का? आणि जे वाढीव मतदान आहे ती वाढीव मतदान कुठून आलं आहे असं तुम्हाला वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब वगैरे करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब कोणी केलं नसलं तर ते करून घ्या. आणि यापूर्वीचेही काही विषयांवरचे व्हिडिओ आपण केलेले आहेत, तेही तुम्हाला वेळ असला तर बघून काढा. धन्यवाद. थँक्यू.